मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट. 5 सेकंड. स्टार्ट. अध्यक्ष महाराज, माननीय सदस्यांनी मच्छीमारांच्या अतिशय महत्त्वाच्या प्रश्नासंबंधी या ठिकाणी चर्चा उपस्थित केली आहे. सध्या डिझेल तेलाचे भाव वाढलेले आहेत. हे लक्षात घेऊन मच्छीमारांनी वापरलेल्या डिझेल तेलावर मिळणाऱ्या सबसिडीची मर्यादा वाढवून द्यावी अशा तऱ्हेची भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे. ही गोष्ट खरी आहे की सध्याचे सबसिडीचे दर हे फार वर्षापूर्वी निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर वेळोवेळी डिझेलच्या दरात वाढ होत गेली आहे. त्यामुळे साहजिकच या सबसिडीच्या दरामध्ये वाढ करणे आवश्यक झाले आहे. त्याबद्दल शासनाचे दुमत नाही. माननीय सदस्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या अहवालाचा संदर्भ दिला. त्या अहवालातील बऱ्याच बाबींची अंमलबजावणी झाली आहे. परिच्छेद. महाराष्ट्र शासनाकडून मच्छीमार व त्यांच्या मच्छीमारीचा व्यवसाय यावर वेगवेगळ्या कामाकरिता बराच खर्च केला जातो. बोटींच्या यांत्रिकीकरणाबद्दल भांडवली खर्चावर 40% अनुदान दिले जाते. मच्छीमारांच्या अडीअडचणींची शासनाला पूर्ण कल्पना असून त्या अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीने शासन नेहमीच प्रयत्नशील आहे. परिच्छेद. सबसिडीच्या संदर्भात मला हेही सांगितले पाहिजे की त्या व्यवसायासाठी जिल्हा पातळीवर देखील आपण योजना घेतली आहे. या योजनेबाबत जिल्हा पातळीवर तरतूद होणार असेल तर शासनाकडून त्याबाबत अवश्य पुनर्विचार केला जाईल. अर्थात या मच्छीमार व्यवसायाचे पुनर्नियोजन करावे लागेल आणि मगच याबाबत शासनाला निर्णय द्यावे लागेल. याबाबत माननीय सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यापेक्षा शासनाच्या वेगळ्या भावना नाहीत. पूर्वीच्या दरात वाढ करणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने शासन विचार करून लवकरात लवकर निर्णय देईल. यासंबंधी विचार करीत असताना इतर बाबीही लक्षात घ्याव्या लागणार असून निर्णय देण्यापूर्वी यामुळे एकंदर किती बोजा शासनावर पडेल हे पाहावे लागेल. परिच्छेद. मी जे निवेदन केले आहे त्यामुळे माननीय सदस्यांचे समाधान होईल अशी मी अपेक्षा करतो.